इतर सर्व खेळाडूंनी या सगळ्या गोष्टींचं काही गोष्ट घेतली पाहिजे, शिकली पाहिजे असं मला वाटतंय. आज सुनील रमणी यांचं सगळ्यात मोठं या स्मारक उभारण्यामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि त्यांनी मनापासून या सगळ्या गोष्टी केल्या म्हणून हे स्मारक उभं राहिलं. दिवस रात्र माझ्या मागे लागायचं आणि आपल्याकडे परवानग्या मिळाल्या तर म्हणजे कठीण असतं, सगळ्या गोष्टी कठीण असतात. महानगरपालिका, राज्य सरकार आणि सगळ्याच मधून त्या परवानग्या मिळणं म्हणजे इतकं कठीण होऊन बसतं. आपल्याकडे काय आहे, अनधिकृत करायला गेलात ना तर त्यांना परवानगी लागत नाही, पण अधिकृत करायला गेलात की खूप परवानग्या लागतात, कळलं. तर त्याच्यामुळे अधिकृत करताना जरा बराच वेळ गेला. खरं तर हे खूप अगोदर व्हायला पाहिजे होतं. पण आज सरांची जयंती आणि या जयंतीच्या निमित्ताने मी सचिन तेंडुलकर यांना मी विचारलं, म्हटलं 3 तारखेला सरांची जयंती, त्या दिवशी आपण करूया का. त्या दिवशी त्यांनी तात्काळ हो म्हटलं आणि मी सचिन तेंडुलकर यांचे देखील मी आभार मानतो. आणि आज आपण सर्वजण जाताना ते स्मारक बघाल आणि आपल्याला देखील सर्वांना ती स्मारक आवडेल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो. आज खरं तर या रांगेमध्ये मी चुकीचा खेळाडू आहे, पण तरी मी बसलोय किंवा मला बसवलंय असं समजा. पण आज तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने आलात, मी अत्यंत आपला आभारी आहे. धन्यवाद. खूप धन्यवाद सर, खूप धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या वाजूया त्या विचारांसाठी. आणि अर्थात जसं सरांनी सांगितलं, त्या राजसाहेबांनी सांगितलं की हे जे स्मारक होतं ह्यामध्ये पुतळ्यापेक्षा ही जी संकल्पना होती त्यामध्ये खरंच आचरेकर सर अगदी झळकून दिसतात आणि त्यामध्ये ती टोपी एक खास अशी आयडेंटिटी आहे. पुढचा कार्यक्रम असा आहे की सरांचे जे विद्यार्थी आहेत, टेस्ट क्रिकेटर्स, त्यांच्याबरोबर आपण 1-1 मिनिटं गप्पा, 2-2 मिनिटं गप्पा मारणार आहोत आणि नंतर भारतरत्न सचिन